अंजनगाव सुरजी तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। 10वीच्या परीक्षेचा पेपर फुटल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी गट शिक्षण अधिकारी सुधीर खोडे आणि अनिल हाडोळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून विस्तार अधिकारी सुशील अभ्यंकर फरार आहेत। सविस्तर वृत्त असे आहेत की 27 तारखेला सीताबाई संगई या महाविद्यालयातील कस्टडी रूम मध्ये 10वी बोर्डाचे पेपर जमा करून सील केले जातात। मात्र याच दिवशी इंग्रजीचा 10वीचा पेपर दुपारी 2 वाजेपर्यंत यायचा असताना तो तब्बल 1.5 तास उशिरा पोहोचला। या विलंबनामुळे फिरत्या पथकाला संशय आला। उपशिक्षण अधिकारी रजनी शिरवाते यांच्या नेतृत्वात पथकाने गट शिक्षण अधिकारी सुधीर खोडे यांना पेपर व्यवस्थित आहेत का अशी विचारणा केली। खोडे यांनी होकार दिला, परंतु जेव्हा पेपर मोजले गेले तेव्हा त्यामध्ये 2 पेपर कमी आढळले। यानंतर रजनी शिरवाते यांना अधिक शंका आली। त्यांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या अनिल हाडोळे यांची चौकशी केली असता त्यांच्या शर्ट मध्ये 2 पेपर आढळून आले। यामध्ये एक उर्दू इंग्रजीचा पेपर आणि दुसरा इंग्रजी मराठीचा 10वीचा पेपर होता। या गंभीर प्रकारानंतर अंजनगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी तातडीने कारवाई करत गट शिक्षण अधिकारी सुधीर खोडे आणि अनिल हाडोळे यांना अटक केली आहे। तर या प्रकरणातील तिसरा आरोपी विस्तार अधिकारी सुशील अभ्यंकर अद्याप फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत। अंजनगाव सुरजी परिसरात अशी चर्चा आहे की 10वी 12वीच्या परीक्षांच्या वेळी शिक्षण विभागात असे प्रकार यापूर्वी सुद्धा घडले आहेत। मात्र आता शिक्षण विभागाच्या उपसंचालकांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन पर्दाफाश केल्याचे दिसून येत आहे। या कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे, ठाणेदार सूरज बोंडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। तपास अधिकारी विनोद धाळसे यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे। या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रातील गैरप्रकारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत।